नटसम्राट हो विभा शिरवाडकरांच्या लेखणीत उतरवलेलं आणि श्रीराम लागू यांनी ज्या मोठ्या स्किलवर ते नाटक आपल्यापर्यंत आणलं, आपण खूप आपल्याला त्या DVD मार्फत बघायला, पण आता एक संधी आहे किंवा असं म्हणता येईल की खास आपल्या पिढीला नटसम्राट कळायला पाहिजे म्हणून महेश मांजरेकर डिरेक्टेड नटसम्राट येतोय. काय वाटतं, किती एक्साइटमेंट आहे हा सिनेमा पाहण्याची तुला? मी अप्पासाहेब बेलवलकर यांना जेव्हा बघितलं पडद्यावर, मी खूप लहान होतो आणि मला तेव्हा काही समजत नव्हतं, पण जेव्हा मी कळत्या वयात जेव्हा पाहिलं तेव्हा मला स्वतःला जाणवलं की अरे बापरे, आता मीही कधीतरी म्हातारा होणार आहे. ही जी जाणीव होती ती मला स्वतःला कुठेतरी भीती देणारी होती आणि अरे बापरे, मी नाही असं कधी वागणार ना, आता माझेही आईबाबा आहेत, मला असं नाही कधी वागायचं. हे जेव्हा मला जाणवायला लागलं की आता माझ्या अंगावर शहारे आलेत, ते फार समजून घेणं फार कठीण होतं. म्हणजे मी तेव्हा रडलेलो, अक्षरशः मला रडायला आलेलं, समजत नव्हतं की आता काय होईल, अजून काही दिवसांनी काय परिस्थिती येईल. आणि आपण नुसते धावतोय, आपल्याला कुणासाठीच वेळ नाही आहे. म्हणजे आपण आईला विसरलोय, बाबांना विसरलोय आणि त्यातलं त्यांनी कलाकार निवडलेला आहे. कलाकार, नाटक कलाकार काय करतो, त्याची काय परिस्थिती होते, ही जेव्हा पाहायला मिळाली तेव्हा फारच मन हादरून टाकणारी घटना होती. ही सगळी परिस्थिती आपण पडद्यावर बघणार आहोत. नटसम्राट पुन्हा एकदा येतोय मोठ्या पडद्यावर. महेश मांजरेकर डिरेक्टेड आणि नाना पाटेकर आणि रीमा लागू हे या सिनेमात काम करणार आहेत. हा जो व्हिडिओ आहे तो खास नानांकडे जाणार आहे की नानांना एक्साइटमेंट दाखवायची आहे मला, की नानांना दाखवायचं आहे मुलांमध्येही ती एक्साइटमेंट आहे की नटसम्राट येतोय. आणि त्यांनाच विचारूया की नानांना नटसम्राट अरे बापरे, नाना पाटेकर म्हणजे कोणी घर देत आहे का, घर अंगावर येणार आहे म्हणजे ती नाना पाटेकर करताना. नाना म्हणजे नाना आता खूप वेगळं वाटतं हे जाणल्यानंतर. नटसम्राट पुन्हा येते, ते पण नानांच्या रूपामध्ये. आता व्यक्त होता येत नाही. आता ते पडद्यावर कधी येईल याचीच उत्सुकता आहे, कारण नाना जर करत असतील तर नो डाऊट ती भूमिका कोणत्या लेवलला परफॉर्म केली जाईल हे ते इमॅजिनच करवणार नाना कधी नजरेसमोर येत आहे त्या भूमिकेत याची उत्सुकता आता थांबवून ठेवणं खूप वाटते. श्रीराम लागूंनी जी भूमिका अजरामर करून ठेवली आहे तीच भूमिका जेव्हा तू 70 mm वर बघणार आहेस तेव्हा तुला कोणता अभिनेता ती भूमिका करावी असं वाटतं? नाना पाटेकर हे तर म्हणजे बेस्ट ऑफ द लॉट आहेत आणि त्याच्याऐवजी गिरीश कर्नाड यांचं नाव मी सुचवू शकलो असतो. महेश मांजरेकर डिरेक्टेड नटसम्राट हा आता पडद्यावर येतोय. खूप मोठ्या स्केलवर हा सिनेमा आहे आणि तुला सांगण्यात आनंद होतो की या सिनेमात श्रीराम लागूंची भूमिका नाना पाटेकर करणार आहेत. महेश मांजरेकर डिरेक्टेड नटसम्राट येतो. अरे वा, क्या बात, मस्त. आणि दुसरा एक आहे ते म्हणजे ह्याच्यात नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या मुख्य भूमिका आहे. अरे वा, मस्त. ही म्हणजे पर्वणी आहे किंवा खरंच मराठी दिनाच्या दिवशी यापेक्षा चांगली बातमी कळणं हे भाग्य आहे आपल्या सगळ्या मराठमोळ्या लोकांचं की इतकी दमदार असे आणि इतके दर्जेदार आणि कसलेले अभिनेते हे आपल्याला इतकं सुंदर साहित्य आपल्यापर्यंत घेऊन येणार आणि कदाचित आपल्या जनरेशनसाठी किंवा आपल्या पिढीसाठी तर ही फारच मोठी भेट आहे. नक्कीच. तू काय सांगशील पूर्ण टीमला, कशा प्रकारे तुझ्या बेस्ट विशेष? खरं तर सर खूप म्हणजे खूप धन्यवाद आमच्या सगळ्यांकडून, आमच्या पिढीकडून, की आमची सध्या अशी पिढी आहे की दुर्दैवाने असं म्हणावं लागतं की जी फार वाचन संस्कृतीपासून दूर गेलेली आहे किंवा वाचन संस्कृतीपासून आमच्या पिढीची कुठेतरी नाळ तुटलेली आहे आणि त्यांना तुम्ही अशा माध्यमातून इतका दर्जेदार असं साहित्य आमच्यापर्यंत पोहोचवताय त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद आणि ऑल द बेस्ट सर. तुमचा हा प्रयोग नक्की सुपर डुपर हिट होणार आहे. आणि आता ते नटसम्राटमधून येत आहेत. नटसम्राटमध्ये ज्या काळातली केशवसुत पूर्वकालीन जी भाषा होती विवा शिरवाडकरांची, समृद्धतेने वैविध्यतेने नटलेली, ती नाना पाटेकरांच्या तोंडून तेवढ्या आवेशाने ऐकताना मात्र खूप मजा येईल. लवकर तुमची फिल्म कंप्लीट करा आणि आम्ही लवकर ती थिएटरमध्ये बघायला येऊ. लवकरात लवकर आम्हाला ती पाहायची आहे हेच सांगणं असेल आणि त्यातला तो आप्पा तुम्ही अजून जिवंत कराल. आजच्या पिढीला तो जाणवेल, कळेल, आम्ही अजून आमच्या हृदयाला कुठेतरी भिडेल. मी इतकंच म्हणेन की नाना, तुम्ही सुरुवातीला आम्हाला आमटे कसे होते, आमटे कसे घडले हे दाखवलं. आता त्याच्यानंतर तुम्ही नटसम्राट आमच्या भेटीला घेऊन येतात. नाना, ही संपूर्ण मराठी जनांसाठी तुमच्याकडून एक खूप गोड भेट असणार आहे की तुमच्या रूपात जे नटसम्राट आम्ही वर्गात शिकलो, पुस्तकांमध्ये ऐकलं, वाचलं, पाहिलं सुद्धा, ते पुन्हा नाना जिवंत करणार आहेत. असं म्हणता येईल की नानांच्या नाना तरांपैकी एक म्हणजे नटसम्राट.